आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला तर बाई विश्वासच बसेना, ती मसालेवाली बाई एवढी लबाड निघाली. लबाड कसली, अट्टल गुन्हेगार निघाली मामी ती. पण आपली सरू चांगली पुरून उरली तिला. मला लय अभिमान वाटतोय माझ्या सरूचा. हो ना, किती युक्तीने सुखरूप जागे आणून ठेवलं तिने आपल्याला. आपण तर सापाच्या वेळावरच जाऊन बसलो होतो. पण ह्या सगळ्यात ना मला आदित्यचं कौतुक वाटतंय बघा. अहो किती बदललाय तो. सरू बरोबर लग्न होण्या अगोदर होता का नाही, अगदी तसा झालाय. तुझ्या आईला जेलमधनं सुखरूप सोडवून घेईल असं सावीला वचन दिलं होतं त्याने, आणि ते पाळलं सुद्धा, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. शशीताई, काय झालं, का रडताय तुम्ही? आज कितीतरी वर्षांनी तुम्ही आदित्यचं कौतुक करताय. मला स्वतःलाही तेच वाटतंय. नाहीतर प्रत्येक जण त्याच्याबद्दल वाईटच बोलत असतो. खरंय, अगं त्याचंच तर कौतुक आहे. तो चांगला होता म्हणून तर महादेवानं सुंदरीशी त्याच्या लग्नाची गाठ बांधून दिली. पण त्याच्यात कुठला राक्षस घुसला कोणास ठाऊक, आणि सगळंच बिघडत गेलं. पण आता त्याच्यातला देव माणूस जागा झालाय, आणि त्या देवाने त्या राक्षसाला मारून टाकले, ते पण कायमच. या आधी त्याच्याविषयी जे पण काही वाईट बोललोय की नाही, त्यापेक्षाही जास्त चांगलं कौतुक करावंसं वाटतंय आता त्याचं. खरंच कालकाईचीच कृपा म्हणायची ही. आदित्यचं हे रूप बघायला आज भाऊसाहेब हवे होते. कायलं आई, कायलं का रडतेस तू? काही नाही रे, त्यांना भाऊसाहेबांची आठवण आली. मला पण बाबांची खूप आठवण येते. अरे चुकीचं वागलो मी त्यांच्या बरोबर. पण तुला आता पश्चाताप होतोय ना रे, आणि त्या पश्चातापाच्या अग्नीत तुझा सगळा वाईटपणा जळून गेला, आणि तू मनापासून माफी मागितली ना त्यांची, मग पोचलं सगळं त्यांच्यापर्यंत. अगदी माझ्या मनातलं बोलल्यात मंगलताई. तुमच्या लोकांच्या या प्रेमामुळेच, म्हणजे एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला विचारायची, पण म्हणजे मला तुमच्याशी बोलायचं होतं. खरं तर मला तुमच्या सगळ्यांशीच बोलायचं होतं. मी आजपर्यंत बऱ्याच गोष्टी केल्यात, त्यामुळे मी आता जे काही बोलणारे, जे काही मागणारे, त्याचा हक्क मी गमावलाय. पण तरी मला विचारायचं होतं तुम्हाला एक. आदित्य बोल. मी आजपर्यंत या घरात सुंदरीला त्रास देण्याच्या हेतूने राहत होतो, पण आता मला सावीचा बाप म्हणून या घरात राहायचंय. पण सावी सुंदरी शिवाय राहू शकत नाही, आणि सुंदरी सावी शिवाय. यावर आता एकच उपाय आहे की मी आणि सुंदरीने खोटा संसार करत राहायचा. मला असं वाटतं की जर आम्हाला एकत्र राहायचंय, एकत्र संसार करायचा आहे, तर तो खोटा का करावा, खरा का करू नये. मला आता माझ्या सावीसोबत, सुंदरीसोबत संसार करायचा आहे. मला एक चांगला नवरा, एक चांगला मुलगा, एक चांगला बाप म्हणून स्वतःला सिद्ध करायचं आहे. बघा, तुमचा काही निर्णय असेल तो मला मान्यच असेल, पण सावीमुळे मला एक शेवटची संधी मिळाली. प्लीज माझ्याकडून ती हिसकावून घेऊ नका. ठीक आहे, मला तुमचा निर्णय मान्य आहे.
थांब आदित्य. हे बघ आदित्य, एक जावई म्हणून माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये, पण बाप म्हणून तू सावीसाठी जे पण काही केलेस का नाही, त्यामुळे आमच्या मनात तुझ्याविषयी विश्वास निर्माण झालाय. त्यामुळे तुला एक संधी तर आम्ही नक्कीच देऊ शकतो ना. पण सरूची हरकत नसेल तर मग आम्हालाही काही अडचण नाहीये. हो ना मामी? होय की. आम्हाला तर दुसरं काय पाहिजे? आमच्या मुलांनी सुखात राहावं, ह्याच्या पलीकडे काही नको. आनंदानं संसार करावा एवढंच तर पाहिजे. आणि हे होणार असेल तर आमची कसली आली रे अडचण? आमचा तुझ्यावर विश्वास आहे. पर बाळा, परत आमचा विश्वास मोडू नकोस. नाही झेपणार आम्हाला ते. मी तुला प्रॉमिस करतो सुंदरी, मी तुला आणि सावीला एकत्र करणारच. एकीकडे आदित्य खऱ्या अर्थाने बदललाय आणि दुसरीकडे माझ्यावरती प्रेम करणारे धनंजय, सावी. असा फार गोंधळ उडालाय. काय करू काहीच कळत नाहीये. सुंदरी, विनाकारण टेन्शन घेतेस तू. विनाकारण नाही तर काय. नाही म्हणजे इतके दिवस तू धनंजयला एवढा त्रास दिलास, त्याचा एवढा छळ केलास, आता त्याच्यासोबत राहायचं सोडून विचार करतेस. उलट लवकरात लवकर त्याच्यासोबत लग्न कर आणि सेटल हो. पण मग सावी, माझं सावीवरती फार प्रेम आहे आणि सावी आदित्यला सोडून नाही राहू शकत. अगं पण आदित्य आता बदललाय ना. सावीला त्याच्यासोबत राहू दे, तेही सुखाने राहील ती आणि सेफही असेल त्याच्याकडे. मग काय प्रॉब्लेम आहे? आणि मग आईचं काय? नाही, अनु मॅडमला मी वचन दिलंय, मी सावीला सांभाळीन असं सांगितलंय त्यांना. आणि सावीला मी खूप जीव लावलाय. सावीचाही माझ्यावर खूप जीव आहे. मी तिला सोडून कसं जाऊ? हे बघ सुंदरी, कधी ना कधी तुला सावीला हे सांगावंच लागणार आहे की तू तिची खरी आई नाहीये, अनु तिची खरी आई होती. किती दिवस तिला अंधारात ठेवणार आहेस? मला असं वाटतंय तू उगीच विचार करतेस आणि तुझ्या या वागण्यामुळे धनंजय सफर होत आहे. आरव सुद्धा आस लावून बसलाय. हे बघ सुंदरी, तुझ्याकडे दोन पर्याय. एकतर धनंजय सोबत लग्न कर, नाहीतर आदित्य सोबत संसार कर. जो काही निर्णय घ्यायचा ना तो लवकरात लवकर घे, कारण तुझ्या या निर्णयामुळे कित्येकांचं आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर विचार कर आणि निर्णय घे. उगीच ताटकळत ठेवू नकोस. कळतं ना तुला मी काय म्हणते? सरू, सरू, अगं धनंजय आलेत, तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणतात. तू हो पुढे, मी आले. हा, तुम्हाला काही चहा कॉफी आणू का?
नाही नको, थँक्यू. येते. ये सरू. तुम्ही सगळं ठीक आहे ना? काय झालं? काही काम होतं का? ऍक्च्युली जरा बोलायचं होतं. बोला ना. बाहेर जाऊन बोलूयात चला. तुम्हाला काय बोलायचं होतं? घरात वातावरण कसं? सगळे शॉक मध्येच आहेत. म्हणजे माईसारखी समाजसेविका, एवढी चांगली दिसणारी बाई एवढी भयंकर असू शकते याची कल्पना त्यांना नव्हती. शॉक तर अख्ख्या जगाला लागलाय आणि खास करून त्यांच्या एम्प्लॉईजना. त्यांना तर ती देव वाटायची. साधनाताई आणि आरोह त्या दोघांना सुद्धा धक्का बसला असेल ना? नाही म्हणजे ती नवीन आलेली मुलगी सिया, तिला आरोह आई मानून बसला होता. त्याचं तर फार मोठं. तो आमच्या आयुष्यातून निघून गेल्यावर आरोहने माझ्यासाठी सियाचा आसरा घेतला. तिलाच तो आपलं सगळं काही मानू लागला. पण तरी सुद्धा तो तुलाच सुंदरी आई म्हणत होता. तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही सुंदरी. ऍक्च्युली मला याच विषयी जरा बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे आपल्या पास्ट आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या ते सगळं विसरून पुन्हा एकदा आपण लग्नाचा विचार करू शकतो ना? हे बघ, या आधी तू आदित्यमुळे नाही म्हणालीस, दुसऱ्यांदा सावीमुळे. कारण अनु गेली होती. सुंदरी, मला माहिती आहे आदित्य आपल्यामधला मोठा अडथळा होता, पण होता आता नाही येतो तसा. तो खूप बदललाय याची खात्री आहे मला. मी स्वतः ते सगळं जवळून पाहिलंय. आणि आदित्यही म्हणालाय की तो सावीशी बोलेल. हे कदाचित समजून घे. कदाचित तुला आता जो काही त्रास होतोय तो त्रास होणार नाही. कदाचित आपण दोघं फक्त कदाचित वरती अडकले सगळं धनंजय. सुंदरी, मग आपल्या प्रेमाचं काय? मला माहितीये तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे. पण सावीवरही तितकंच प्रेम आहे माझं. मला असं वाटतं की तुम्हाला सगळं काही क्लिअर सांगायला हवं. तुमच्यापासून काही लपवायला नको. आदित्य आता सुधारलाय, तुम्ही जसं म्हणताय. खूप चांगल्या मनाने, मैत्रीच्या नात्याने त्याने त्याच्या मनातला विचार मांडलाय. त्याला असं वाटतंय की मी आणि त्याने सावीच्या आई वडिलाची जबाबदारी पार पाडावी. मला पटतंय असं नाहीये.
माझं मन माझा जीव कोणावर आहे, माझं सगळ्या गोष्टी मला कळतायत पण काही वळत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावी, मला माहितीये धनंजय, मी पुन्हा 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 तुम्हाला तिथंच आणून सोडतीये. मी खूप मोठी चूक करतेय. मला माहित नाहीये कसं बोलू, पण सावीला नाही त्रास द्यायचा. कितीही झालं ना तरी ती नाही समजून घेणार हो. तिचं वय काय आहे, तिला ह्या सगळ्याने त्रास होणार. मलाच कळत नाही, मी खूप कन्फ्युज्ड आहे. मला थोडा वेळ हवाय. सुंदरी ठीक आहे, तुला वेळ हवाय, तू वेळ घे. पण एका गोष्टीची काळजी घे की हातातून वेळ निघून जाणार नाही. धनंजय, प्लीज मला समजून घ्या. सुंदरी, एक रिक्वेस्ट आहे. तू आतापर्यंत सगळ्यांचा विचार करत आलीस. एक परका माणूस आला, त्याचा सुद्धा तू विचार केलास, त्याला सुद्धा तू मदत केलीस. आणि ह्यावेळी माझा विचार कर. मी वाट बघेन. सुंदरी, सॉरी, मी डिस्टर्ब केलं का? नाही. मग मला कळलं नाही धनंजय असा. सुंदरी, 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 सुंदरी. का हाक मारतोय आदित्य? काय काम आहे तुझं? नाही, मला काही काम नव्हतं. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की काय झालंय तुला? काही नाही. तू काही नाही म्हणतेस, पण मला सांग, तू धनंजयशी बोलत होती, तो तुला लागेल असं काही बोललाय का? मला कुणीही काहीही बोललेलं नाही. सुंदरी, मला तुझ्याशी बोलायचंय, फार महत्वाचं आहे आणि आत्ताच बोलायचं. आदित्य प्लीज, आपण नंतर बोलूयात ना, प्लीज. मला जे बोलायचंय ते फार महत्वाचं आहे आणि आत्ताच बोलायला हवं. आणि असं उभे उभेही बोलता येणार नाही. तू बस प्लीज सुंदरी, ये. आपल्या आयुष्यात जेवढे प्रॉब्लेम्स होते ते सगळे आता सॉल्व्ह झाले. मग आता मला असं वाटतंय की सुंदरी, आपण आपलं पर्सनल आयुष्य मार्गाला लावूया. सावीसाठी आपण एकत्र राहूया चांगल्या मार्गाने. म्हणजे सावीचं तू ऐकलंस, तिला तिचे आई बाबा दोघेही हवेत. तिचं मन तू मोडू शकत नाही, माहितीये मला. आणि जर आता आपल्याला एकत्र राहावंच लागणार असेल तर माझं म्हणणं आहे की मग आपण लग्न करूया.
हा म्हणजे सावीमुळे तू आणि धनंजय एकत्र येऊ शकत नाही, कारण सावीला माझ्या शिवाय राहणं जमणार नाही आणि तुला सावी शिवाय. आणि जर आपल्याला एकत्र राहावंच लागणार असेल तर पुन्हा लग्न करण्यात काय हरकत आहे. नाही, जेवढ्यांदा मी तुला धनंजय बद्दल बोलताना ऐकलंय नेहमी तू हेच म्हटलंय की तुझं धनंजयवर प्रेम नाहीये किंवा तुला धनंजय आवडत नाही. आणि खरं सांगू का, धनंजय सुद्धा त्याच लायकीच आहे. म्हणजे हे जे काही प्रकरण घडलं, मला गोळी लागली, या सगळ्यामध्ये कुठेतरी तो मेला असताना तर बरं झालं असतं, आपण दोघे मोकळे झालो. बास आदित्य, मला वाटलं होतं की तू बदलला असेल, पण नाही, तू अजिबात बदललेला नाहीयेस. तू कधी बदलूही शकत नाहीस. खबरदार, जर इथून पुढे एक अक्षर जरी वाईट काढलंस तर, आता धनंजय बद्दल जर काही वाईट बोललास ना तर मी मागचा पुढचा कसलाच विचार करणार नाही. आणि आहे माझं प्रेम धनंजयवरती.